शेतकरी मित्रांनो नमस्कार. गेली 7-8 दिवसापासून बरेच शेतकऱ्यांचे कॉल येत आहे आणि ऑब्झर्वेशन पण असं झालं का गेली 7-8 दिवसापासून मावा आणि थ्रिप्स दोघं किडींचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात डाळिंब बागांवर दिसतोय. मग फ्लॉवरिंग मध्ये आपला प्लॉट असो किंवा मग साधारण 2 महिन्याचे किंवा 6 महिन्याचे किंवा 12 महिन्याचं आपलं झाड असेल तर मित्रांनो या दिवसांमध्ये काय होतं, जो अन्नाचा रस आहे त्याचा पुरवठा झाडामध्ये खूप स्लो गतीने होतो. त्यामुळं काय होतं का जो कोवळा शेंडा आहे त्या कोवळ्या शेंड्याकडेच मावा आणि थ्रिप्स अटॅक करतो जास्त प्रमाणात, कारण त्याला तिथंच रस खायला भेटतो. त्यामुळे आपल्याला काय काळजी घ्यायची का कोवळा शेंडा आपल्या इथं ठेवायचा नाही. मग तो कसा ठेवायचा नाही तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, मी ज्या काही फवारण्या सांगणार आहे तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला 52-34चा वापर करायचाच आहे 3 ते 4 ग्रॅम प्रमाणे. याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला, आलिका घ्यायचा आहे अर्धा ml प्रति लिटर पाण्यासाठी आणि 52-34 घ्यायचा आहे 3 ग्रॅमनी, हा झाला पहिला फवारा. त्याच्यानंतर 5 दिवसांनी तुम्हाला सोलोमनचा स्प्रे घ्यायचा आहे प्रति लिटर पाण्यासाठी 0.7 मिलीनी. त्यासोबत बी तुम्हाला 3 ते 4 ग्रॅमनी 52-34चा वापर करायचा आहे. ही फवारणी झाली तुमची जे प्लॉट फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये नाहीये त्या सर्वांसाठी. पण जे प्लॉट फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये त्यांनी काय स्प्रे करायचा तर त्यांनी सरळ डेलिगेटचा एकाच 0.7 मिलीनी स्प्रे काढायचा आहे डेलिगेटचा. त्याच्यामध्ये तुम्हाला 52-34चा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर 5 दिवसांनी परत तुम्हाला रिपीट दुसरा स्प्रे काढायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मोवेंटो ओडीचा वापर करायचा आहे 1 मिलीनी. इथंही तुम्हाला 52-34चा वापर करायचा आहे. आणि जर साधारण 5-6 इंचापेक्षा जास्त तुमचा शेंडा गेलेला असेल, मग फ्लॉवरिंगच्या प्लॉटचा असो किंवा तुमच्या लहान झाडांचा असेल, तर तुम्हाला तिथं शेंडा टॉपिंग करायचा आहे मित्रांनो, जेणेकरून त्याची ग्रोथ पण थांबेल आणि आपली काडीही बनेल. धन्यवाद.